बसमधून उतरून त्याच्या गाडीवर उडी टाकली आणि ते 10च मिनिटामध्ये 10 किलोमीटरचा प्रवास त्यांनी संपवला आणि ते मिरज जंक्शन स्टेशनला बाहेर थांबले, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या बाहेर थांबले. मग मित्राला बाय न करता तो तसाच मध्ये गेला आणि टी-सीला विचारलं, की जी अक्कलकोटला निघालेली बस आहे, सॉरी अक्कलकोटला निघालेली जी रेल्वे आहे, ती कोणत्या ठिकाणी थांबलेली आहे, की गेली किंवा असं काही विचारलं लागलं. मग तो म्हणला, की टी-सी म्हणला, की पलीकडल्या प्लॅटफॉर्मवर तुला दिसेल ती गाडी निघालेलीच आहे, जा लवकर वरच्या साईडने तुम्हाला जावं लागेल. समोर ती गाडी निघालेली दिसत होती त्याला, की जायलेली आहे. बट त्याने धापा टाकत असेल किंवा कसा असेल तो पळत गेला, तो उड्डाणपूल क्रॉस केला आणि पलीकडल्या साईडला थांबला आणि मागून 4थ्या डब्यामध्ये तो बसला. म्हणजे बघा, इतका वेळ त्यानं मध्ये किती गोष्टी घडल्या, की त्याला टेन्शन येत होतं, सगळ्या गोष्टी होत होत्या. बट तो एक्झॅक्ट टायमाला, म्हणजे जरी मागं पुढं 10 सेकंद जरी झाले असते, तरी त्या गाडीनं वेग पकडला असता आणि ती निघून गेली असती. बट मागून 4थ्या डब्यामध्ये तो बसू शकला आणि बरोबर त्याला ती गाडी भेटली मिरजवरून. नाहीतर त्यांचा तो प्लॅन कॅन्सल झाला असता. त्यानं म्हणला, की ती ट्रिप माझ्या जीवनातली सगळ्यात सुंदर ट्रिप होती. ओके, अक्कलकोटची. तर ती ट्रिप त्याची सक्सेसफुल झाली नसती. जर ती एक त्याचं नशीब बरोबर जर राहिलं नसतं आणि 10 सेकंद किंवा 15 सेकंद त्याला लेट झाला असता आणि ती गाडी जर निघून गेली असती तर. कारण त्याची गर्लफ्रेंड पुढच्या स्टेशनला उतरणार होती. 80 किलोमीटर लांब त्याच्यानंतरचं स्टेशन होतं, ते देखील त्याला जावं लागणार होतं. बट त्यांची ती गाडी मिस झाली असती आणि ती एक छोटीशी मस्त ट्रिप त्याची कॅन्सल झाली असती. हेच त्यानं सांगितलं मला, की त्यानंतर मी नशिबाला मानायला चालू केलं आणि जे बी होतं ते नशिबावरच लिहिलेलं असतं. हे सगळ्या गोष्टी त्यानं सांगितलं मला.